आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे। नेमकं कोण माझी मारणार याकडे सगळ्यांचं बाजी कोण मारतं याच्याकडे लक्ष लागलेलं आहे। 10 जागांसाठी 28 उमेदवार दिलेले असून या जागांवरती कोणाचा उमेदवार विजयी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिनेट निवडणूक पुन्हा एकदा रद्द करण्याच्या निर्णयावरून युवासेना उच्च न्यायालयामध्ये गेली होती, मात्र उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत निवडणुका घेण्याचा निर्णय दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर सिनेट निवडणुकीची मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याचे हायकोर्टाचे आदेश आहेत। त्यामुळे आज 10 जागांसाठीचा जो निकाल आहे तो समोर येईल। जुई जाधव प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, आज अतिशय महत्त्वाचा असा हा निकाल पार पडणार आहे। साधारण कधीपर्यंत हा निकाल हाती येईल? प्रज्ञा, बहुप्रतीक्षित अशा सिनेट निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे। सिनेट निवडणूक ही गेल्या 2 वर्षांपासून होत नव्हती। राज्य सरकार काही ना कारण देत सिनेट निवडणूक पुढे ढकलत होती, मात्र यंदा जेव्हा राज्य सरकारने पुन्हा एकदा ही निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला तेव्हा युवा सेनेने हायकोर्टात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आणि निवडणूक ज्या दिवशी ठरली आहे त्याच दिवशी घेण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यानंतर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनतर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील याचिका दाखल करण्यात आली, मात्र तिथे देखील ही याचिका फेटाळण्यात आली आणि उच्च न्यायालयाने जे निर्णय दिला त्या निर्णयानुसार मतमोजणीची तारीख देखील शुक्रवारीच होईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। त्यामुळे आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। अवघे 13,000 उमेदवार होते, 13,000 मतदारांची नोंदणी झाली होती यंदाच्या सिनेट निवडणुकीमध्ये। त्यामुळे मतदार संख्या कमी असल्यामुळे उशिरा ही निवडणुकीची प्रक्रिया मतमोजणीची सुरू होणार असल्याची माहिती मिळते। जवळपास दुपारी 2-3 वाजता या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। ती संध्याकाळी उशिरापर्यंत म्हणजेच रात्री 8-9 देखील वाजू शकतात हा निकाल लागेपर्यंत, कारण का सिनेट निवडणुकीची मतदार यादी जरी मतदार संख्या जरी कमी असली तरी अत्यंत बारकाईने प्रत्येक मत पाहावं लागतं आणि सिनेटची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। विशेष म्हणजे जे युवा नेतृत्व असतं प्रत्येक पक्षातील त्यांच्यासाठी, मग शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून देखील सिनेटची निवडणुकीसाठी रिंगणात ते होते। युवा सेना म्हणजेच आदित्य ठाकरेचे देखील उमेदवार होते आणि जर आपण पाहिलं तर मग 28 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात होते, मात्र 10च्या 10 जागा युवा सेना म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेकडे कसे यावे याचा कल होता आणि तसेच आदेश उद्धव ठाकरेंनी देखील दिले होते प्रत्येकांना। त्यामुळे आज या सिनेट निवडणुकीचा निकाल लागणार आहे, मतमोजणी होणार आहे। नेमकं कोण बाजी मारते, सिनेट निवडणूक कोणाच्या हाती लागते, कारण का विधानसभेच्या आधी ही निवडणूक होते, त्यामुळे ते देखील एक महत्त्वाचं मानलं जात आहे, ज्याला आपण लिटमस टेस्ट म्हणतो। त्यामुळे विधानसभेच्या आधीच सिनेट निवडणुकीचा निकाल पार पडतोय, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे की नेमकं बाजी कोण मारते आणि विद्यापीठचं जे सिनेटचं आहे ते कोणाच्या हाती लागते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।